खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सध्या 11,700 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। खडकवासला धरणातून ज्या ठिकाणाहून हा पाण्याचा विसर्ग केला जातो त्या ठिकाणाहून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पुणे शहराला ज्या धरणामधून पाणी पुरवठा केला जातो त्या खडकवासला धरणावर मी सध्या आहे। खडकवासला धरण साखळीतील सगळीच धरणं आता काठोकाठ भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खडकवासला धरण सध्या 100% भरलेलं आहे, तर पानशेत धरण जे आहे त्याची जर पाण्याची क्षमता आपण पाहिली तर 10.65 TMC पाण्याची क्षमता आहे। हे धरण देखील 100% भरलंय। वरसगाव धरण देखील 100% भरलंय, तर टेमघर धरण जे आहे ते 96.39% भरलंय। आणि या तीन धरणांमधील जे पाणी आहे ते या खडकवासला धरणामध्ये येतं आणि इथून हे पाणी पुणे शहराला पिण्यासाठी आणि वापरासाठी जे आहे ते पुरवठा केला जातो। खरं तर सध्या ही धरणं भरल्यानंतर हे मी दृश्य दाखवतोय। खडकवासला धरणापासून पुढे जे मुठा नदीचं पात्र आहे या मुठा नदीच्या पात्रामध्ये जवळपास 11,700 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। खरं तर हा विसर्ग गेल्या 3 दिवसांपूर्वी 40,000पर्यंत गेला होता, कारण की धरण साखळी परिसर असेल किंवा पुण्याचा घाटमाथा असेल या परिसराला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता। मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता। त्यानंतर एकता नगरमध्ये देखील पुणे शहराच्या पाणी शिरल्याचं आपण पाहिलेलं आहे। सध्या हा जो विसर्ग आहे तो कमी करण्यात आलेला आहे आणि त्याचं कारण जे आहे ते मी सध्या धरणाच्या परिसरात आहे। या ठिकाणी देखील पावसाने उसंत घेतलेली आहे। घाटमाथ्यावर आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो घाटमाथ्यावर आज पडणार आहे, त्यामुळे